एके दुपारी अचानक तो बघत होता माझ्याकडे टकमक. वाम कुक्षीची वेळ बाई, श्वास घाबरला आणि गोंधळला. काय सांगू तुम्हाला, चक्क मृत्यू आला ना भेटायला. आगत स्वागत केले, आदराने बसवले. जे जे होते मनात ते मनात त्याच्या घुसवले. म्हटलं खूप झालं रे जगून, पण अर्धशतक आहे राखून. आणि आठवणींच्या डुलकीत भविष्याचं स्वप्नही बाकी अजून. पण चल येते बाबा, हरकत नाही. केव्हा तरी जायचेच ना, मग आजच का नाही. एक एक पैसा जोडून संसार थाटला रे. तुला काय कळणार त्यात माझा जीव किती गुंतला रे. बरं सांग, झोळीत मी काय काय घेऊ, पुस्तक, कपडे, भांडे की दागिने. त्यावर तो कसा चटकन म्हणाला, विसरलो ग तुझ्यासाठी झोळी आणणे. थांब जरा आवर्जून मृत्यूपत्र लिहू दे. या ढिगभर कविता द्यायच्या कुणाला, एकदा पक्के ठरवू दे. पण कुणाला त्याचे मोलच नाही, नाही जरा मान. त्या फक्त अमर होऊ दे, दे तेवढं वरदान. तेव्हा मृत्यू फार दुर्बल वाटला, मनात त्याच्या प्रेमभाव दाटला. म्हटलं माझ्याशिवाय इथे कोणाचे फार आडणार नाही, पण एक आहे माझी म्हातारी आई, ती माझ्याशिवाय जगू शकणार नाही. शेवटचं त्याला हात जोडून म्हटले, मृत्यू जर अटळच आहे तर सर्वांसाठी एक नियम कर. जोवर आईवडील आहेत जिवंत, त्यांच्या लेकरांना चिरंजीव कर. तथास्तु म्हणाला मृत्यू, डोळे पुसून गाली हसला. एकदम आली ग धडपडून जाग, खूप शोधला नाहीच दिसला, खूप शोधला नाहीच दिसला.